आपण आज पहिला चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10वीमध्ये हा पहिला चॅप्टर आहे मॅथ्स 1चा. त्याचा आपल्याला आज रिव्हिजन बघायचा आहे. तर रिव्हिजनमध्ये सुरुवातीला लिनियर इक्वेशन म्हणजे काय. तर आता बघा लिनियर इक्वेशन म्हणजे काय. द इक्वेशन हॅव्हिंग डिग्री 1, ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन. त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. या लिनियर इक्वेशनचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय आहे बघा. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक्सची पॉवर इथं 1 आहे, वायची पॉवर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी हायेस्ट जी काय पॉवर आहे ती 1 आहे, म्हणजे ज्याची डिग्री 1 आहे. त्यामुळे हे काय आहे बघा लिनियर इक्वेशन आहे. त्याचबरोबर 5m प्लस 3n इज इक्वल टू 2. आता ह्या इक्वेशनमध्ये एमची पॉवर 1 आहे, एनची पॉवर 1 आहे. त्यामुळे इथं जी डिग्री आहे या बघा एमची किंवा एनची ही हायेस्ट डिग्री किती आहे बघा 1 आहे. त्यामुळे हे सुद्धा काय आहे बघा लिनियर इक्वेशन आहे. तर ही अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशनची एक्झाम्पल्स लिहू शकतो. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. आता व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड फॉर्म. तर बघा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय की हे लिनियर इक्वेशन ऑलवेज कोणत्या टाईपमध्ये लिहिलं जातं. तर बघा स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इज, लिनियर इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो कसा आहे बघा ax प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता वेअर x अँड y आर कॉल्ड व्हेरिएबल्स अँड a b c आर कॉल्ड कॉन्स्टंट. लक्षात येते. तर आता बघा याच्या पुढचा जो पार्ट आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. ओके, थँक्यू.